शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथील एका समाजाच्या वस्तीवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अॅट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। विशाल भिकाजी भोसले यांनी गुरुवारी फिर्याद दिली आहे। बुधवारी रोजी सायंकाळी घटना घडली। बाबासाहेब एकनाथ कोतकर, अशोक हरिभाऊ कोतकर, राहुल विठ्ठल कोतकर, कुणाल बाबासाहेब कोतकर आणि संदीप पंडित भापकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला। मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाची तब्बल 5,98,999 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी HQSCCS अहिल्यानगर येथे नोकरीला आहे। संशयित आरोपींनी फिर्यादीला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा व भरघोस परतावा मिळेल असं खोटं आश्वासन दिलं। उद्धव ठाकरे सेनेच्या खासदार पुटीच्या प्रकरणाशी भाजपाचा काय संबंध असा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून आता ते खासदार खऱ्या शिवसेनेत गेले आहेत। खरी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे असं भाष्य आमदार विखे पाटील यांनी शुक्रवारी केला। टंचाई आढावा व आषाढी वारी निमित्त आढावा बैठका विखे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतल्या। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजप जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नितीन दिनकर, दिलीप भालसिंग तसेच विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते। भिंगार परिसरातील आलमगीर भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। सना अनीस पठाण यांनी 17 जून रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेतला। ही बाब निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खराडे यांनी याबाबत माहिती दिली। कामगाराचा पगार देण्यासाठी गेलेल्या एका इंजिनियरला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कुऱ्हाडीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बोल्लेगाव रस्ता परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली। या हल्ल्यात सुबोध संजय फुंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर गोरख मांजरे, मनोज गोरख मांजरे, करण पवार व 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये येथे सांगतो, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।